Hi students, in this video we start the new chapter of Systematics of Living Organism. आपण जो काही अगोदरचा चॅप्टर होता लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स त्याबद्दल आपण डिटेलमध्ये स्टडी केलेली आहे, ज्याच्या थ्रू जी काही ह्यूज बायोडायव्हर्सिटी आहे याच्याबद्दल आपण डिटेलमध्ये स्टडी केलं होतं. कारण की लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला आपण जर ऑब्झर्व केलं तर खूप व्हॅरिएशन्स आपल्याला दिसतात आणि ते ज्या व्हॅरिएशन्स आहेत त्याला आपण काय म्हणतो तर बायोडायव्हर्सिटी. या लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जे काही व्हॅरिएशन आपल्याला दिसतं हे कमी होताना सुद्धा आपल्याला जाणवतं आहे. याच्यामागे काय रिझन आहे तर आपल्या बेनिफिटसाठी आपण जो काही नॅचरल वेल्थ आहे त्याला डिस्टर्ब करतो आहे, त्याचं एक्सप्लॉयटेशन करतो आहे आणि याच्याचमुळे खूप सारे स्पेसीज आहेत ते आत्ता आपण पाहू शकत नाही आहोत किंवा ते इंडेंजर्ड होत चाललेले आहेत. तर जे काही नॅचरल वेल्थ आहे किंवा जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, जी काही बायोडायव्हर्सिटी आहे, या बायोडायव्हर्सिटीमध्ये जेवढे काही व्हॅरिएशन आपल्याला दिसतं यांना सिस्टमॅटिकली क्लासिफाय करण्यासाठी ही जी ब्रँच आहे ती बायोलॉजीमध्ये टाकलेली आहे. सायन्समध्ये बायोलॉजीमध्ये आपण सिस्टमॅटिक स्टडी करतो. तर जनरली याच्यामध्ये आपण जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्याचे सिस्टमॅटिकली जे काही क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे ते आपण या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत. तर जे काही क्लासिफिकेशन आहे हे क्लासिफिकेशन देण्यासाठी खूप साऱ्या फिलॉसॉफरचं कॉन्ट्रीब्युशन आहे. जसं की इंडियन आहेत, त्याचबरोबर रोमन आहेत, ग्रीक आहेत. ओके, तर असे खूप सारे फिलॉसॉफर्स आहेत ज्यांनी काय केलेले क्लासिफिकेशनसाठी आपलं कॉन्ट्रीब्युशन दिलेले. तर याच्यामध्ये जनरली सिस्टमॅटिक्स म्हणजे काय, टेक्झॉनॉमी म्हणजे काय, क्लासिफिकेशन म्हणजे काय, कारण की आपण हे सगळे शब्द कशासाठी यूज करतो तर जे काही ऑर्गॅनिझमचं क्लासिफिकेशन आपण केलेलं आहे ते आपण या सगळ्या नावांनी ओळखतो. तर जनरली यांचा मीनिंग काय होतो याबद्दल आपण स्टडी करू आणि त्याच्यानंतर जे काही मेन क्लासिफिकेशन आहे त्याच्याबद्दल जी काही हिस्ट्री आहे ती आपण पाहू. व्हॉट इज मीन बाय सिस्टमॅटिक्स. जनरली सिस्टमॅटिक्सची प्रॉपर डेफिनेशन आपल्याला जी सिम्पसन यांनी 1961 मध्ये सांगितलेले. व्हॉट इज मीन बाय सिस्टमॅटिक्स. सिस्टमॅटिक्स इज द स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स and their comparative and evolutionary relationships is known as a systematics. जनरली सिस्टमॅटिक्स आपण कशाला म्हणतो तर जे काही काइंड्स आहेत, टाईप्स आहेत, डायव्हर्सिटी ऑर्गॅनिझम्सचे आणि त्याचबरोबर त्यांच्यामध्ये जे काही कंपॅरेटिव्ह आणि इव्होल्युशनरी रिलेशनशिप आहे, जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ज्याची स्टडी आपण करतो त्याला काय म्हटलं जातं सिस्टमॅटिक्स म्हटलं जातं. आणि ही जी प्रॉपर डेफिनेशन आहे ती कोणी सांगितलेली आहे जी सिम्पसन यांनी 1961 मध्ये. तुम्ही सिस्टमॅटिक्सबद्दल जर आणखीन डेफिनेशन्स पाहिजे असतील तर गुगलवर सर्च करू शकता, कारण की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळे सिस्टमॅटिकच्या डेफिनेशन्स दिलेले आहेत. पण जी काही प्रॉपर डेफिनेशन आहे ती जी सिम्पसन यांनी सांगितलेले 1961 मध्ये. तर त्यांनी सांगितलेले सिस्टमॅटिक्स इज द स्टडी ऑफ काइंड्स अँड डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम अँड देअर कंपॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी रिलेशनशिप्स. आपण सिस्टमॅटिक्समध्ये काय स्टडी करतो, जे काही डायव्हर्सिटीमधले ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचे काइंड्स, त्यांचेच कंपॅरेटिव्ह अँड इव्होल्युशनरी जे काही रिलेशनशिप आहे, जे काही कॅरेक्टर्स आहेत त्यांना आपण यामध्ये स्टडी करतो. त्याचबरोबर टेक्झॉनॉमी म्हणजे काय. व्हॉट इज मीन बाय टेक्झॉनॉमी. टेक्झॉनॉमी हा वर्ड जो सर्वात पहिल्यांदा जो काही टर्म आहे तो कोणी इंट्रोड्यूस केलेला आहे तर APD कॅन्डोले. हे कोण आहेत, स्विच बॉटनिस्ट इन
1778 to 1841. ओके, तर सर्वात पहिल्यांदा टेक्झॉनॉमी टर्म्स कोणी सांगितला, तर AP डी कँडोले यांनी सांगितला. तर टेक्झॉनॉमीचा मीनिंग काय होतो, क्लासिफिकेशन. टेक्झॉनॉमीचा मीनिंग काय होतो, क्लासिफिकेशन. फॉलोइंग सर्टन रूल्स अँड रेग्युलेशन्स और प्रिन्सिपल्स. जनरली जे काही क्लासिफिकेशन केलं जातं याच्यामध्ये जे काही रूल्स आणि प्रिन्सिपल्स आहेत त्यांना फॉलो केलं जातं आणि त्याच्या थ्रूच ते क्लासिफिकेशन केलं जातं, त्याला काय म्हटलं जातं, टेक्झॉनॉमी. हा जो टेक्झॉनॉमी वर्ड आहे तो ग्रीक वर्ड आहे. जनरली 2 ग्रीक वर्ड्सपासून टेक्झॉनॉमी हा टर्म बनलेला आहे. याच्यामध्ये याला डिफरन्शिएट केलेलं आहे. टॅक्झिस मीन्स अरेंजमेंट, टॅक्झिस मीन्स अरेंजमेंट अँड नॉमस मीन्स लॉ अँड रूल्स. ओके, तर टॅक्झॉनॉमी याचा अर्थ काय होतो, अशी अरेंजमेंट ज्याच्यामध्ये काही रूल्स आणि रेग्युलेशन्सला फॉलो केलं जातं, असं जे काही क्लासिफिकेशन आहे त्याला काय म्हटलं जातं, टेक्झॉनॉमी. तर जनरली टेक्झॉनॉमी म्हणजेच काय, क्लासिफिकेशन. कारण की टेक्झॉनॉमी हा ग्रीक वर्ड आहे. जनरली 2 वर्ड्सपासून तो टर्म बनवलेला आहे टेक्झॉनॉमी. आणि हा जो टर्म आहे तो सर्वात पहिल्यांदा कोणी सांगितला, AP डी कँडोले. ओके, स्विच बॉटनिस्ट. आणि हे जे क्लासिफिकेशन आहे याच्यामध्ये जे काही लॉज, प्रिन्सिपल्स अँड रूल्स आहेत त्यांना फॉलो केलं जातं आणि त्याच्या थ्रू हे क्लासिफिकेशन बनवलं जातं. ओके, तर याचबरोबर आपण सिस्टमॅटिक्स म्हणजे काय आणि टेक्झॉनॉमी म्हणजे काय स्टडी केलं. तर याच्यासोबत आपण क्लासिफिकेशनबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत. व्हॉट इज मीन बाय क्लासिफिकेशन, ज्याला आपण मराठीमध्ये वर्गीकरण असं म्हणतो. तर क्लासिफिकेशन म्हणजेच काय, तर अरेंजमेंट ऑफ ऑर्गॅनिझम्स और ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स इन अ डिस्टिंक्ट कॅटेगरीज. डिस्टिंक्ट कॅटेगरीजमध्ये जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, ग्रुप्स ऑफ ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांना काय केलं जातं, सेपरेट केलं जातं. आणि याच्यामध्ये जनरली जो काही आपण डिस्टिंक्ट कॅटेगरीजमध्ये त्यांना क्लासिफाय करतो, तर त्याच्यामध्ये काही मेन पॉईंट्स आहेत, जसे की त्याच्यासाठी एस्टॅब्लिश्ड और वेल प्लॅन असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जे काही क्लासिफिकेशन आहे ते कशावरती बेस्ड आहे, ऑन द बेसिस ऑफ सिमिलॅरिटीज अँड डिससिमिलॅरिटीज ऑफ ऑर्गॅनिझम्स. आपण 3 वर्ड्स ॲनिमल्समध्ये क्लासिफिकेशनसाठी सतत सांगतो, जे की फर्स्ट वन आहे सिस्टमॅटिक्स, सेकंड वन टेक्झॉनॉमी अँड क्लासिफिकेशन. ओके, तर याच्यामध्ये जनरल जे काही वर्ड्स आहेत त्याचा मीनिंग काय होतो, तर सर्वात पहिल्यांदा सिस्टमॅटिक्स. ओके, तर सिस्टमॅटिक ज्याच्यामध्ये आपण जे काही डायव्हर्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्या थ्रू जेवढे ऑर्गॅनिझम्स आहेत त्याची जे काही कंपॅरेटिव्ह आणि इव्होल्युशनरी स्टडी आहे ती आपण सिस्टमॅटिक्समध्ये करतो. ओके, टेक्झॉनॉमीमध्ये जे काही क्लासिफिकेशन आपण करतो ते कशाच्या बेसिसवर आहे, तर रेग्युलेशन्स अँड प्रिन्सिपल्सना तो फॉलो करतो आणि त्याच्यानुसार ते क्लासिफिकेशन केलं जातं, त्याला आपण काय म्हणतो, टेक्झॉनॉमी. ओके, इट इज अ टर्म ऑफ ग्रीक, थ्रू दी ग्रीक. क्लासिफिकेशन याच्यामध्ये आपण जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, ग्रुप ऑफ ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांना डिस्टिंक्ट कॅटेगरीजमध्ये क्लासिफाय करतो. ओके, तर ज्यावेळेस डिस्टिंक्ट कॅटेगरीजमध्ये आपण त्याला क्लासिफाय करतो त्यावेळेस त्याच्यासाठी वेल ऑर एस्टॅब्लिश्ड प्लॅन हवा असतो. आणि त्याचबरोबर सेकंड म्हणजे तो कशाच्या बेसिसवर केला जातो, तर त्या ऑर्गॅनिझम्समध्ये असणाऱ्या सिमिलॅरिटीज अँड डिससिमिलॅरिटीज. ओके, याच्यानुसार त्यांना डिस्टिंक्ट कॅटेगरीजमध्ये काय केलं जातं, क्लासिफाय केलं जातं. ओके, तर जनरली जे काही क्लासिफिकेशन आहे याच्यामध्ये आपण जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सबद्दल स्टडी करत आहोत, जेवढे काही बायोडायव्हर्सिटी आहे, जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत आणि लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये जी काही व्हरायटीज आपल्याला दिसते, व्हेरिएशन आपल्याला दिसतं, त्या व्हेरिएशनमध्ये आयडेंटिफिकेशनसाठी आणि त्यांना पर्टिक्युलर स्टडीसाठी जे काही क्लासिफिकेशन हवं आहे त्याच्यासाठी आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट करतो. तर ते जे डिस्ट्रीब्युशन आहे याच्यासाठी इंडियन, ग्रीक अँड रोमन
फिलॉसॉफर्सनी खूप कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे. तर हे जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्यांचं, तर ते आतापर्यंत जे काही आपण स्टडी करतो याच्यामध्ये कुठंपर्यंत आहे हे स्टडी करणार आहोत. तत्पूर्वी सर्वात पहिल्यांदा आपण त्यांची हिस्ट्री पाहणार आहोत, म्हणजे कधीपासून आणि कोणी कोणी ते क्लासिफिकेशन केलेलं आहे आणि ते क्लासिफिकेशन कसं होत आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट झालेली आहे आणि सध्याला जे क्लासिफिकेशन आपण स्टडी करतो ते कधीपासूनचं आहे हे आपण आता स्टडी करूया. तर सर्वात पहिल्यांदा आपण फर्स्टली कोणी क्लासिफाय केलं होतं आणि त्याच्यानंतर आतापर्यंत किती सायंटिस्टनी त्याच्यासाठी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे ते आपण पाहू. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये क्लासिफिकेशन जे आहे त्याची हिस्ट्री आपण पाहणार. हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड ऑफ द क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा ॲरिस्टॉटल या सायंटिस्टने जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना 2 किंगडम्समध्ये डिवाइड केलं, 2 किंगडम्स. तर याच्यामध्ये त्यांनी डिवाइड केलेले जे काही 2 किंगडम्स आहेत, जसे की फर्स्ट वन इज ए प्लांट्स अँड सेकंड वन इज ए ॲनिमल्स. डायरेक्टली त्यांनी प्लांट्स अँड ॲनिमल्स लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला 2 किंगडम्समध्ये डिवाइड केलं. आणि हे जे प्लांट्स आहेत या प्लांट्समध्ये त्यांनी पुन्हा डिस्ट्रीब्युशन केलं त्यांच्या हाईट अँड साईजनुसार, जसे की ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्स. ओके, प्लांट्सना त्यांनी त्यांच्या हाईट आणि साईजनुसार डिवाइड केलेलं आहे ट्रीज, श्रब्स अँड हर्ब्समध्ये. तर जनरली याच्यामध्ये जे काही हाईट्सनुसार डिस्ट्रीब्युशन केलं त्याच्यानंतर त्यांनी ॲनिमल्सला सुद्धा डिस्ट्रीब्यूट केलं. तर ॲनिमल्सला त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलं 2 टाईप्समध्ये. ओके, तर याच्यामध्ये त्यांनी सर्वात पहिल्यांदा काय केलेलं आहे, तर रेड ब्लडेड ॲनिमल्स अँड विथ रेड ब्लडेड अँड सेकंड वनमध्ये विदाउट. ओके, तर जनरली जे काही रेड ब्लडेड आहेत आणि सेकंड वन ज्याच्यामध्ये ब्लड नाही आहे किंवा कलर्ड ब्लड नाही आहे अशा ॲनिमल्सला त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलं. त्याच्यानंतर सेकंड सायंटिस्ट लिनांजस या सायंटिस्टने सेकंड कॉन्ट्रीब्युशन दिलं. याच्यामध्ये त्यांनी सेम ॲरिस्टॉटलला फॉलो केलं, 2 किंगडम्समध्ये त्यांनी डिवाइड केलं. ओके, प्लांट्स अँड ॲनिमल्स. पण याच्यामध्ये ड्रॉबॅक्स अदर सायंटिस्टनी काढले, जसे की जे काही प्लांट्स आणि ॲनिमल्स यांना ऑर्गॅनिझम्सला आपण सेपरेट केलं, पण असे काही ऑर्गॅनिझम्स आहेत जे प्लांट्समध्ये आणि ॲनिमल्समध्ये सुद्धा येत नाही आहेत. जसे की फॉर एक्झाम्पल युग्लिना. युग्लिना जनरली जर पाहिलं तर याच्यामध्ये एक तर क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे आणि सेकंड वन विदाउट सेल वॉल. ही कशी आहे? युग्लिना हा ऑर्गॅनिझम ज्याच्यामध्ये सेल वॉल प्रेझेंट नाही आहे. ओके, तर हा जो युग्लिना आहे याच्या जर कॅरेक्टरिस्टिक्समध्ये आपण पाहिलं तर हा प्लांट्समध्ये पण येत नाही आणि ॲनिमल्समध्ये पण येत नाही, म्हणजे दोन्हीमध्ये येऊ शकतो जर आपण त्यांना केलं तर. आणि असं पाहिलं तर हे दोन्ही कॅरेक्टर्स बघितले तर त्यांना आपण डिस्ट्रीब्यूट करू शकत नाही. तर कसं, तर क्लोरोप्लास्ट हा कशामध्ये प्रेझेंट असतो? प्लांट्समध्ये. ओके, तर युग्लिना हा दोन्हीचे कॅरेक्टर्स दाखवतो. ओके, तर क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे म्हणजे तो प्लांट्स आहे. ओके, पण विदाऊट सेल वॉल आहे. आपण प्लांट्स आणि ॲनिमल्स सेल जर डिस्ट्रीब्यूट केले तर याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात येतं की हे जे सेल्स आहेत त्याच्यामध्ये प्लांट्सना
सेल वॉल असतो आणि ॲनिमल्स सेलला सेल वॉल नसतो. तर हा विदाऊट सेल वॉल आहे म्हणजे हा ॲनिमल्समध्ये येतो. असे काही ऑर्गॅनिझम्स आहेत जे की या दोन्हीमध्ये पण बसू शकतात. मग अशा ऑर्गॅनिझम्सला तुम्ही दुसऱ्या कुठे डिवाइड केलं असा ड्रॉबॅक तिथे काढण्यात आला. त्याच्यानंतर सेकंड वन ड्रॉबॅक असा आहे फंगाय. फंगाय जनरली हा कोणत्याच पार्ट्सला ईट करत नाही. ओके, ॲटोट्रॉप्स नाही, स्वतःचं स्वतः तयार करत नाही, आणि हेट्रोट्रॉप्स नाही जो की दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सला सुद्धा खात नाही. हा सॅप्रोफाईट आहे, बरोबर. आणि त्याचबरोबर तो डेड बॉडीजवरती लिव्हिंग राहतो आणि त्याचबरोबर त्याच ऑर्गॅनिझम्स जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत जे जेव्हा डेड होतात त्यांना डिकम्पोज करतो. तर अशा ऑर्गॅनिझम्सला इथे कुठे बसवू शकता असे ड्रॉबॅक्स लिनांजसचं डिवायडेशन किंवा त्यांनी जो काही क्लासिफिकेशन केलं होतं त्याच्यामध्ये आले. आणि तेव्हा त्याचं एक्सप्लेनेशन लिनांजस देऊ शकला नाही. त्याच्यामुळे हा जो आहे लिनांजसच्या नंतर जे काही क्लासिफिकेशन करण्यासाठी कॉन्ट्रीब्युशन देणारा थर्ड सायंटिस्ट आहे इर्नेस्ट हकेल. हा थर्ड सायंटिस्ट ज्याने 3 किंगडम्समध्ये क्लासिफिकेशन केलं, ज्याच्यामध्ये फर्स्ट वन प्रोटिस्टा, प्लांट्स अँड ॲनिमल्स. ओके, तर हे दोन तर त्यांनी सेम ठेवले. ओके, एक ॲनिमल्स जे हेट्रोट्रॉप्स, प्लांट्स ॲटोट्रॉप्स आणि प्रोटिस्टा यांनी याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलं युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स. जे काही ऑल ऑर्गॅनिझम्स युनिसेल्युलर आहेत, तर जेवढे काही युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत ते त्यांनी कुठे इन्क्लूड केले? प्रोटिस्टामध्ये. पण याच्यामध्ये कुठेही त्याच्यामध्ये सुद्धा ड्रॉबॅक आला फंगायबद्दल. ओके, तर इथे कुठेच इन्क्लुडेड असा पार्ट नव्हता फंगाय. त्याच्यानंतर इर्नेस्ट हॅकेलची सुद्धा क्लासिफिकेशन सिस्टीम मान्य करण्यात आली नाही. त्याच्यानंतर कोपलँड या सायंटिस्टनी जे काही किंगडम्स आहेत ते 4 जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना 4 किंगडम्समध्ये डिवाईड केलं. तर त्यांनी काय केलं तर जे काही हकेल्सनी प्रोटिस्टा ज्याच्यामध्ये युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स ठेवले होते याच्यामध्ये त्या पार्टला त्यांनी डिवाईड केलं. तर याच्यामध्ये त्यांनी काय केलं? फर्स्ट मोनेरा, सेकंड प्रोटिस्टा, थर्ड प्लांटी अँड फोर्थ वन इज ए ॲनिमल. असे त्यांनी 4 डिवाईड केले. तर कोपलँडनी 4 किंगडम्समध्ये त्यांना डिवाईड केलं, ज्याच्यामध्ये त्यांनी जो काही प्रोटिस्टा आहे यांना कोपलँडनी डिवाईड केलेला जो प्रोटिस्टा आहे ज्याच्यामध्ये फक्त युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट होते, या युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये जनरली त्यांनाच डिवाईड केलं. आणि एक जो पार्ट आहे याच्यामध्ये मोनेरामध्ये फक्त प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स असतील, ओन्ली प्रोकॅरियोट्स असतील. आणि प्रोटिस्टामध्ये युनिसेल्युलर यूकॅरियोट्स असतील, युनिसेल्युलर यूकॅरियोट्स असतील असे त्यांनी त्याला डिवाईड केलं. प्लांटी, ॲटोट्रॉप्स, ॲनिमल्स, हेट्रोट्रॉप्स. याच्यानंतर कोपलँडच्या नंतर 5th वन विटेकर यांनी 5 किंगडम्समध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला डिवाईड केलेलं आहे. तर याच्यामध्ये जनरली 5 किंगडम्स त्यांनी कोणते कोणते केलेले आहेत? विटेगरनी जी काही किंगडम सिस्टीम सांगितलेली आहे किंवा जे काही क्लासिफिकेशन केलं आहे ज्याच्यामध्ये कोपलँडने सांगितलेले 4ही किंगडम्स त्यांनी जशाच तसे ठेवले आहेत, त्याच्यामध्ये फक्त एक ॲडिशनल केलेलं आहे. तर यांनी 5 किंगडम्स सांगितलेले आहेत. फर्स्ट वन इज ए मोनेरा ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त प्रोकॅरियोट्स असतील. सेकंड वन इज ए प्रोटिस्टा, याच्यामध्ये सुद्धा युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतील पण ते यूकॅरियोटिक असतील.
थर्ड वन यांनी ॲड केलेला जो आहे तो आहे फंगाय, जे की सॅप्रोफाइट्स इथे असतील. आणि फोर्थ वन प्लांटी, ॲटोट्रॉप्स. अँड फिफ्थ वन इज ए ॲनिमल्स, ॲनिमेलिया. दे आर दी हेट्रोट्रॉप्स. तर जनरली आपण जी 5 किंगडम सिस्टीम आता स्टडी करतो ती विटेकरची आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी मोनेरा ज्याच्यामध्ये प्रोकॅरियोट्स आहेत, प्रोटिस्टा ज्याच्यामध्ये युनिसेल्युलर युकॅरियोट्स आहेत, फंगाय जे की सॅप्रोफाइट्स आहेत, प्लांटी जे की ॲटोट्रॉप्स आहेत आणि ॲनिमलिया ज्याच्यामध्ये हेट्रोट्रॉप्स आहेत. अशा 5 किंगडम्समध्ये त्यांनी काय केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. याचबरोबर वन ॲडिशनल सायंटिस्ट सिक्स्थ वन उजेस या सायंटिस्टनी 6 किंगडम्स मध्ये डिवायडेशन केलेलं आहे. तर याच्यामध्ये जनरली जो काही मोनेरा आहे याला त्यांनी सबडिवायडेड केलेलं आहे आणि त्याला एक किंगडम असं नाव दिलेलं आहे. तर याच्यामध्ये टोटल किती आहेत, फर्स्ट जो काही मोनेरा आहे याच्यामध्ये डिवाइड केलेला आर्चिओबॅक्टेरिया अँड यूबॅक्टेरिया असे 2 डिवाइड्स केलेले आहेत मोनेराला. आणि पुढचे जसे तसे असतील. थर्ड वन प्रोटिस्टा, फोर्थ वन फंगाय, फिफ्थ वन प्लांटी अँड सिक्स्थ वन इज ए ॲनिमलिया. तर जनरली याच्यामध्ये जेवढे काही ॲनिमल किंगडम सिस्टीम्स किंवा जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना डिवाइड केलेलं आहे. याच्यामध्ये जो काही मोनेरा आहे त्याला त्यांनी सबडिवाइड केलेलं आहे. तर आर्चिओबॅक्टेरिया म्हणजेच काय तर ओल्ड बॅक्टेरिया आणि यूबॅक्टेरिया म्हणजेच काय तर ॲडव्हान्स्ड बॅक्टेरिया, एवढंच त्यांनी त्याला काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. पण जनरली आपण जी काही सिस्टीम पाहतो ती विटेकरची 5 किंगडम सिस्टीम आता सध्या आपण स्टडी करतो. हे ॲडिशनल जो पॉईंट आहे तो सुद्धा आपण स्टडी करतो, पण जनरली आपण फॉलो करणारी जी किंगडम सिस्टीम आहे ती विटेकरची आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण क्लासिफिकेशनला सुरुवात केली, ज्याच्यामध्ये आपण हिस्ट्री बॅकग्राऊंड पाहत होतो. तर सर्वात पहिल्यांदा कॉन्ट्रीब्युशन कोणी दिलेलं आहे तर ॲरिस्टॉटलनी. त्यांनी 2 किंगडम्समध्ये डिवाइड केलेलं होतं, प्लांटी अँड ॲनिमलिया. तर प्लांटी ज्याच्यामध्ये त्यांनी फक्त ट्रीची जी काही प्लांटची जी काही साईज आणि वेट आहे, हाईट आहे, याच्यानुसार त्यांना काय केलेलं होतं, डिवाइड केलेलं होतं. तर याच्यामध्ये ट्री, श्रब्स अँड हर्ब्स. अँड सेकंड वन त्यांनी ॲनिमल्सला विथ रेड ब्लडेड अँड विदाऊट ब्लडेड असे ॲनिमल्सला डिवाइड केलेलं होतं. त्याच्यानंतर लिनांजसने सेम ॲरिस्टॉटलची 5 किंगडम्स ॲरिस्टॉटलची जी काही 2 किंगडम्स आहेत तसेच त्यांनी जशास तसे ठेवले. प्लांट्स अँड ॲनिमल्समध्ये त्यांनी डिवाइड केलं, पण याच्यासाठी सुद्धा ड्रॉबॅक्स आले, जसे की फंगाय आणि त्याचबरोबर युग्लिना याच्यासारख्या ऑर्गॅनिझम्सला कुठे इन्क्लूड करू शकतो, कारण की युग्लिना जो आहे तो दोन्ही कॅरेक्टर्स दाखवतो आणि फंगाय जो आहे तो कोणताच कॅरेक्टर दाखवत नाही. कारण की युग्लिनामध्ये प्लांट्सचे सुद्धा कॅरेक्टर्स आहेत आणि ॲनिमल्सचे सुद्धा आहेत. जसं की प्लांटसारखा त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे आणि ॲनिमल्ससारखा तो विदाऊट सेल वॉल आहे. त्याच्यामुळे जे काही दोन्ही कॅरेक्टर्स दाखवतात तशा ऑर्गॅनिझम्सला कुठे इन्क्लूड करणार. आणि त्याचबरोबर फंगायसारखे जे ऑर्गॅनिझम्स आहेत जे कोणतेच कॅरेक्टर दाखवत नाही आहेत, जे की सॅप्रोफाइट्स आहेत, ओके, ॲटोट्रॉप्स पण नाही आहेत आणि हेट्रोट्रॉप्स पण नाही आहेत, तर अशांना कुठे इन्क्लूड करणार. याच्यामुळे याच्यावरती ऑब्जेक्शन्स आले. त्याच्यानंतर थर्ड एअरनेस्ट हॅकेल आणि त्यांना 3 किंगडम्समध्ये डिवाइड केलं. फर्स्ट वन प्रोटिस्टा ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स राहतील, आणि सेकंड वन प्लांट्स, ओके, ॲटोट्रॉप्स, आणि थर्ड वन इज ए ॲनिमल्स, असे त्यांनी डिवाइड केले. इथे सुद्धा ऑब्जेक्शन येऊ शकतं की याच्यामध्ये सुद्धा फंगाय कुठेच इन्क्लूड करू शकत नाही. त्याच्यानंतर फोर्थ वन कोपलँड यांनी 4th किंगडम सिस्टीममध्ये त्यांना डिवाइड केलं. जो काही प्रोटिस्टा होता त्याला त्यांनी सबडिवाइड केलं, ज्याच्यामध्ये मोनेरा हा एक किंगडम त्यांनी ॲड केला, ज्याच्यामध्ये फक्त प्रोकॅरियोट्स असतील. सेम पुढचे जशास तसे असणार आहेत. प्रोटिस्टा ज्याच्यामध्ये युनिसेल्युलर युकॅरियोट्स असतील, ओके. मोनेरा ज्याच्यामध्ये ओन्ली प्रोकॅरियोट्स आहेत आणि प्रोटिस्टामध्ये युनिसेल्युलर युकॅरियोट्स आहेत. आणि प्लांटी, ॲटोट्रॉप्स, ॲनिमलिया जे की हेट्रोट्रॉप्स. त्याच्यानंतर
जी काही विटेकर सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये 5 किंगडम्स आहेत, कोपलँडने दिलेले 4 किंगडम्स त्यांनी ॲड केलेले आहेत, 1 ॲडिशनल केलेलं आहे, तो आहे फंगाय. मोनेरा, प्रोकॅरिओट्स, प्रोटिस्टा, युनिसेल्युलर युकॅरिओट्स, फंगाय, सॅप्रोफाइट्स, प्लांटी, ॲटोट्रॉप्स, ॲनिमलिया, हेटेरोट्रॉप्स. याच्यानंतर सुद्धा आणखीन एक सायंटिस्ट आहे, त्यांनी 6 किंगडम सिस्टीम सांगितलेली आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी मोनेराला सबडिवायडेड केलेलं आहे. मोनेरामध्ये त्यांनी 2 डिवायडेशन केले, एक आर्चिओबॅक्टेरिया अँड सेकंड वन यू बॅक्टेरिया. आर्चिओबॅक्टेरिया ओल्ड बॅक्टेरिया अँड यू बॅक्टेरिया ॲडव्हान्स्ड बॅक्टेरिया, असं त्यांनी सबडिवायडेशन केलेलं आहे. आणि पुढचे जे काही किंगडम्स आहेत जशाच तसे ठेवलेत, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटी अँड ॲनिमलिया. प्रोटिस्टा, युनिसेल्युलर युकॅरिओट्स, फंगाय, सॅप्रोफाइट्स, प्लांटी, ॲटोट्रॉप्स अँड ॲनिमलिया, हेटेरोट्रॉप्स. तर जनरली जे काही किंगडम्समध्ये डिवायडेशन केलेलं आहे, जे काही क्लासिफिकेशन केलेलं आहे, त्याची हिस्ट्री आपण पाहिली. ओके, पण याच्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपण पाहिलं. वेगवेगळे सायंटिस्ट ज्यांनी त्यांच्या मते जे काही क्लासिफिकेशन होऊ शकतं ते त्यांनी सांगितलेलं. आणि आता सध्याला आपण 5 किंगडम सिस्टीम फॉलो करतो. तर याच्यामध्ये जे काही किंगडम्स आपण पाहिलेले आहेत, याच्यानुसार यांना वेगवेगळ्या मेथड्स थ्रू क्लासिफिकेशन थ्रू किंवा जे काही रूल्स आहेत याच्या थ्रू त्यांना डिवाइड केलेले आहे. तर याच्यामध्ये जनरल जे काही क्लासिफिकेशन्स केलेले आहेत ते वेगवेगळ्या बेसिसवरती केलेले आहेत. ओके, तर आपण फॉर एक्झाम्पल कोणते कोणते नॉर्मल बेस आहेत ज्याच्या बेसिसवरती हे क्लासिफिकेशन होऊ शकतं हे आपण इथे पाहणार आहोत. ओके, तर कोणत्या कोणत्या बेसिसवरती यांना क्लासिफाय केलेलं आहे. तर जनरली कारण की आपण अगोदरच सांगितलेलं होतं, क्लासिफिकेशन असो, टेक्झॉनॉमी असो किंवा सिस्टमॅटिक्स असो, याच्यासाठी पर्टिक्युलर क्रायटेरिया प्रत्येकाला देण्यात आलेले आहे. तरी जेवढे काही आपण हिस्ट्री बॅकग्राऊंड पाहिलं, याच्यामध्ये त्यांच्या क्लासिफिकेशनला वेगवेगळ्या बेसिस थ्रू डिवाइड करण्यात आलेले. तर फर्स्टली आर्टिफिशियल टाईप ऑफ बेसिसमध्ये जनरली आपण ॲरिस्टॉटल, लिनांजस, इयरनेस्ट अँड कोपलँड यांना काय करू शकतो, इन्क्लूड करू शकतो. कारण की यांचं जे काही क्लासिफिकेशन आहे याच्यामध्ये आर्टिफिशियल बेसिसवरती ते क्लासिफिकेशन करण्यात आलेले. म्हणजेच काय, तर आर्टिफिशियलमध्ये इझिली ऑब्झर्वेबल and non-evolutionary features. इझिली ऑब्झर्व करू शकतो जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, आणि त्याचबरोबर नॉन इव्होल्युशनरी फीचर्स आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये इव्होल्युशन बेसिसवरती असे कोणतेच फीचर्स आपण त्याच्यामध्ये पाहू शकत नाही. म्हणजेच काय, जसं की हॅबिट आहे, कलर आहे, एक्सेट्रा, याच्या बेसिसवरती त्यांना काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. म्हणून तो कोणत्या टाईपचा आहे, आर्टिफिशियल टाईप्सचा आहे. याच्यामध्ये कुठेच आपल्याला यांच्या टाईप्समध्ये जे काही पर्टिक्युलर इव्होल्युशनरी फीचर दिसत नाही आणि इझिली ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्स आपल्याला दिसतात. प्लांट्स, ॲनिमल्स सहज आपण क्लासिफाय करू शकतो. त्याचबरोबर जे काही मोनेरा वगैरे आहेत यांनासुद्धा आपण सहज क्लासिफाय करू शकतो त्यांच्या हॅबिटॅटनुसार आणि त्यांच्या कलर ऑब्झर्वेशननुसार किंवा त्यांचा जो काही ऑर्गनायझेशन आहे याच्यानुसार सुद्धा आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट करू शकतो. म्हणून या टाईपचं जे काही क्लासिफिकेशन आहे ते कोणत्या बेसिसवरती केलेलं आहे, तर आर्टिफिशियल बेसिसवरती. याच्यामध्ये आपण मोस्टली जर पाहायचं असेल तर फॉर एक्झाम्पल तुम्ही लिनांजस जो आहे याचं घेऊ शकता. प्लांट्स अँड ॲनिमल्स आणि त्यांनी पर्टिक्युलरली डिवाइड केलेले, बरोबर आहे. म्हणजेच काय, तर आर्टिफिशियली हे क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये कुठेच तुम्हाला असं दिसणार नाही की कोणता इव्होल्युशनरी फीचर आहे किंवा तुम्ही त्याच्यासाठी काहीतरी स्टडी करून त्याला डिस्ट्रीब्यूट केलेले. तर जनरली असं क्लासिफिकेशन आपण ओरली करू शकतो किंवा इझिली ऑब्झर्व करून समोर करू शकतो. प्लांट्स आणि ॲनिमल्स यांना आपण सहजली डिस्ट्रीब्यूट करू शकतो. म्हणून असं जे क्लासिफिकेशन आहे त्याला काय म्हटलं जातं, आर्टिफिशियल टाईप ऑफ क्लासिफिकेशन, आर्टिफिशियल बेसिसवरती हे क्लासिफिकेशन करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर सेकंड वन इज अ नॅचरल.
नॅचरल बेसिसवरती जर क्लासिफिकेशन पाहायचं असेल तर विटेकर इज द बेस्ट एक्झाम्पल. विटेकरचं क्लासिफिकेशन आपण नॅचरल सिस्टीममध्ये नॅचरल बेसिसवर करण्यात आलेलं आहे, याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल म्हणून घेऊ शकतो. कारण की नॅचरली जेवढे काही ऑर्गॅनिझम्स आहेत, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, त्यांना त्यांनी काय केलेलं आहे, डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. ओके, प्रोकॅरिओट्स येऊ शकतात, जे काही युनिसेल्युलर युकॅरिओट्स आहेत ते सुद्धा याच्यामध्ये येतात, सॅफ्रोफाइट्स आहेत, ॲटोट्रॉप्स आहेत, हेट्रोट्रॉप्स आहेत, म्हणजे इन्क्लुडेड ऑल ऑर्गॅनिझम्स यांना त्यांनी काय केलेले, डिस्ट्रीब्यूट केलेले. याच्यामध्ये आर्टिफिशियल क्लासिफिकेशनच्या बेसिसनुसार जर पकडलं तर हा नॅचरली जो आहे तो खूप कन्व्हिनियंट वाटतो आपल्याला. जे काही क्लासिफिकेशन आहे ते कन्व्हिनियंट वाटतं. याच्यासाठी बेस्ट एक्झाम्पल हे सुद्धा घेऊ शकतो. त्याचबरोबर आपण ज्यावेळेस प्लांट क्लासिफिकेशन शिकणार आहोत त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की त्याच्यामध्ये नॅचरली आपण त्यांना कसं डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. जसं की फ्लावरिंग प्लांट्स, ओके, बॅन्थम अँड हुकर्स. बॅन्थम अँड हुकर या दोन सायंटिस्टने नॅचरल बेसिसवरती त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. जसं की जे काही प्लांट्स आहेत, ओके, यांना पुन्हा आपण क्लासिफाय करतो, त्यांचं जे काही क्लासिफिकेशन आहे. तर प्लांट ज्यावेळेस त्यांनी क्लासिफाय केले त्याच्यामध्ये त्यांनी सीड ओकरिंग जे काही प्लांट्स आहेत त्यांना त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेले. आता सीड्स प्रोड्यूस करणारे आणि जे नॉन सीडेड प्लांट्स आहेत त्यांना त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलं. म्हणजेच काय तर फिनोरोग्राम्स अँड क्रिप्टोग्राम्स. फिनोरोग्राम्स जे की फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत, क्रिप्टोग्राम्स जे की नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स आहेत. फिनोरोग्राम्स ज्याच्यामध्ये त्यांनी पुन्हा डिवाइड केलेलं आहे जे काही सीड्स आहेत, ओके, डायकोटिलिडॉन्स आहेत, मोनोकोटिलिडॉन्स आहेत, यांना जे काही त्यांनी डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे हे कशाच्या बेसिसवर, नॅचरली. ओके, कारण की जे काही सीड फॉर्मेशन होतं ते नॅचरली होतं आणि त्यांनाच पाहून, त्या कॅरेक्टरिस्टिक्सनाच पाहून त्यांनी काय केलेलं आहे, त्यांना डिवाइड केलेले. फ्लॉवरिंग प्लांट्स अँड नॉन फ्लॉवरिंग प्लांट्स अशा टाईपचं जे काही क्लासिफिकेशन आपण करतो ते कशाच्या बेसिसवर, याच्यासाठी आपण वेगळं काही आहे का तर नाही. तर याच्यासाठी मेन जो कॅरेक्टर आहे तो नॅचरली फॉर्म होणारे फ्लावर्स आहेत आणि सीड बेसवरती त्यांनी जे काही डायकोटिलिडॉन्स आणि मोनोकोटिलिडॉन्स यामध्ये डिवाइड केलेले. याचाच अर्थ जे सीड्स आपण पाहतो, जो काही सीड आहे याला आपण जर डिवाइड केलं तर ते दोन पार्ट्समध्ये डिवाइड होत आहेत. ओके, यांचा जर कट घेतला तर ते दोन पार्ट्समध्ये होतात, त्याला आपण डायकोटिलिडॉन्स म्हणतो. आणि जो काही त्यांना आपण जर डिवाइड केलं तर त्याचे कोटिलिडॉन्स फॉर्म होत नाही आहेत. ओके, तर त्यांना आपण काय म्हणतो, मोनोकोटिलिडॉन्स म्हणतो. तर हे जे डिस्ट्रीब्युशन आहे हे कॅरेक्टर्स आपल्याला नॅचरली फॉर्म झालेलं दिसतं. म्हणून बॅन्थम अँड हुकर्स हे सुद्धा बेस्ट एक्झाम्पल घेऊ शकतो. त्याच्यानंतर थर्ड वन आहे फायलोजेनेटिक. जनरली फायलोजेनेटिक जो आहे याच्यामध्ये आपण इव्होल्युशनरी फीचर्स पाहतो. ओके, तर याच्यामध्ये जनरली इव्होल्युशनरी फीचर्स पाहतो. तर फायलोजेनेटिक बेसिसवरती बेस्ट एक्झाम्पल आपण कोणाचं घेऊ शकतो तर उजेस. यांनी काय केलेलं आहे तर ओल्ड बॅक्टेरिया अँड ॲडव्हान्स्ड बॅक्टेरिया. तर याच्यामध्ये त्यांनी जे काही डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे याच्यामध्ये हे बेस्ट एक्झाम्पल होऊ शकतं, ज्याच्यामध्ये ओल्ड बॅक्टेरिया आहेत ॲन्सियंट आणि त्याचबरोबर त्यांचे जे काही ॲडव्हान्स्ड बॅक्टेरिया पुढे आलेले आहेत त्यांनासुद्धा त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेले. तर याच्यानुसार आपण त्याला फायलोजेनेटिक्समध्ये डिवाइड करू शकतो. याच्यासाठी आणखीन एक एक्झाम्पल तुम्ही अँगलर अँड प्रँटलेस या सायंटिस्टचं घेऊ शकता, ज्यांनी क्लासिफाय करत असताना इव्होल्युशनरी फीचर्स जे दिसतील त्यांनी याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट केलेले. तर याच्यामध्ये जनरली आपण ज्या काही बेसिसवरती आपण क्लासिफिकेशन पाहिलेलं आहे. फर्स्ट वन इज आर्टिफिशियल ज्याच्यामध्ये इझिली ऑब्झर्व करू शकतो आणि त्याचबरोबर नॉन इव्होल्युशनरी फीचर्स असणारे जे काही इझिली ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्स आहेत याच्या बेसिसवर आपण त्यांना डिवाइड करू शकतो. तर असे जे काही आहेत ते आर्टिफिशियल, ज्याच्यामध्ये आपण ॲरिस्टॉटल, लिनांजस, इयर्नेस्ट हॅकल आणि कोपलँड यांना इन्व्हॉल्व करू शकतो. हे बेस्ट एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता ज्याच्यामध्ये क्लासिफिकेशन कशाच्या बेसिसवर आहे, आर्टिफिशियल, जे की इझिली ऑब्झर्वेबल कॅरेक्टर्स जसे दिसतात त्याच्यानुसार त्यांना काय केलेलं आहे, डिस्ट्रीब्यूट केलेले. नेक्स्ट वन इज नॅचरल जनरली ही जी आहे ती कन्व्हिनियंट आहे आर्टिफिशियलपेक्षा, कारण की
नेचर बेसिसवरती आपण ज्यावेळेस डिस्ट्रीब्यूट करतो त्यावेळेस आपण ऑल ऑर्गॅनिझम्सचा विचार करतो. ओके, नेचरने फॉर्म केलेले जेवढे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते सगळे ऑर्गॅनिझम्स आपण इन्क्लूड करू शकतो. म्हणून नॅचरल कन्व्हिनियंट आहे आर्टिफिशियलपेक्षा. तर या बेसिसमध्ये आपण बेस्ट एक्झाम्पल विटेकरचं घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये सगळेच ऑर्गॅनिझम्स हे इन्क्लूड झालेले आहेत. ओके, ज्याच्यामध्ये मोनेरामध्ये त्यांनी प्रोकॅरिओट्स, प्रोटिस्टामध्ये युनिसेल्युलर युकॅरिओट्स, फंगाय जे की सॅफ्रोफाइट्स आहेत, प्लांटी जे की ॲटोट्रॉप्स आहेत, ॲनिमल्स जे की हेट्रोट्रॉप्स आहेत. ह्या सगळ्या ऑर्गॅनिझम्सला त्यांनी इन्क्लूड केलेले. त्याचबरोबर बेस्ट एक्झाम्पल तुम्ही बॅन्थम आणि हुकरचं घेऊ शकता, ज्यांनी नॅचरली जे काही कॅरेक्टर्स दिसतात त्याच्या बेसिसवरती त्यांनी डिवाइड केलेले. सीड प्रोड्युसिंग प्लांट्स, ओके, त्यांना त्यांनी डिस्ट्रीब्यूट केलेले फिनोरोग्राम्स. तर हे एक्झाम्पल तुम्ही नॅचरल बेसिसवरती पाहू शकता. त्याच्यानंतर फायलोजेनेटिकमध्ये इव्होल्युशनरी जे काही फीचर्स दिसतात त्याच्यानुसार त्यांना डिवाइड केले. म्हणजे अनसियंट आणि जे काही पुढे ॲडव्हान्समध्ये फॉर्म होतात या सगळ्या ऑर्गॅनिझम्सला आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो. त्याला आपण इव्होल्युशनरी फीचर्स म्हणतो. ओके, तर याच्यामध्ये उजेसचं एक्झाम्पलसुद्धा आहे आणि त्याचबरोबर अँगलर अँड प्रँटल्स या दोघांनी केलेलं जे क्लासिफिकेशन आहे इव्होल्युशनरी फीचर्सवरती, यांनासुद्धा आपण एक्झाम्पल म्हणून पाहू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांचं सिस्टमॅटिक्स आपण स्टडी करायला सुरुवात करत आहोत. तर याच्यामध्ये जे काही कॉमन अँड आपल्याला माहीत असणारे टर्म्स, कारण की पुढे क्लासिफिकेशन आपल्याला सोपं जावं यासाठी आपण काही टर्म्स स्टडी केले, ज्याच्यामध्ये सिस्टमॅटिक, टेक्झॉनॉमी आणि क्लासिफिकेशन यांच्या डेफिनेशन्स प्रॉपरली पाहिल्या. आणि त्याचबरोबर सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये हिस्ट्री बॅकग्राऊंड काय आहे, कारण की हे तुम्ही 9thपासून स्टडी करत आहात, बहुतेक 8thपासून आहे. तर जे काही क्लासिफिकेशन आतापर्यंत झालेलं आहे ते तुम्हाला ओव्हरलुक करण्यासाठी किंवा रिव्ह्यू म्हणून पाहण्यासाठी मी तुम्हाला सगळे क्लासिफिकेशन येथे सांगितलेले जे काही हिस्ट्री बॅकग्राऊंड आहे. आणि हे जे हिस्ट्री बॅकग्राऊंड आहे याच्यामध्ये कुठून कॉन्ट्रीब्युशन हे स्टार्ट झालेलं आहे, आतापर्यंत आपण जे काही स्टडी करत आहोत क्लासिफिकेशन याच्यामध्ये कोण कोण इन्वॉल्व आहे किंवा काय कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे याबद्दल स्टडी केलं. तरी हे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची जी काही व्हेरिएशन आपल्याला दिसतं त्या व्हेरिएशनला प्रॉपरली डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी किंवा त्यांचं प्रॉपर क्लासिफिकेशन पाहण्यासाठी आपल्याला हिस्ट्री माहीत असणं गरजेचं होतं. म्हणून आपण हिस्ट्री पाहिली, ज्याच्यामध्ये फर्स्टली ॲरिस्टॉटल, लिनांजस, इअर्नेस्ट हक्केल, कोपलँड, विटेकर अँड उजस यांचे क्लासिफिकेशन पाहिले. ओके, काय काय त्यांच्यामध्ये चेंजेस झाले आणि आतापर्यंत जी काही ॲडव्हान्स्डमध्ये किंवा आता आपण जे स्टडी करतो आहे ती कशी प्रॉपरली फिट आहे हे आपण पाहिलं. त्याचबरोबर जेवढी काही क्लासिफिकेशन्स आहेत त्या कशाच्या बेसिसवर, कोणत्या बेसिसवर करण्यात आलेले आहेत हे सुद्धा आपण त्यांना डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. आणि आर्टिफिशियल, नॅचरल आणि फायलोजेनेटिक या बेसिसवरती जनरली काय होतं क्लासिफिकेशन केलं जातं. तर हा जो आहे तो आपल्याला इंट्रोडक्टरी पार्ट म्हणू शकता, कारण की हा खूप महत्त्वाचा आहे. पुढे ज्यावेळेस तुम्ही स्टडी करणार आहात त्यावेळेस तुम्हाला खूप इझिली अंडरस्टँड होण्यासाठी या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. तर त्याचबरोबर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जे काही 3 डोमेन्स आहेत लाईफबद्दल, जे काही ॲन्सेस्टर्स आहेत याच्यापासून 3 डोमेन्स म्हणून कार्ल उजेसने जो काही कन्सेप्ट दिलेला आहे त्याबद्दल आपण स्टडी करणार. जनरली तो काय आहे आणि त्यासोबतच ज्या काही मेथड्स आहेत क्लासिफिकेशनसाठीच्या त्या मेथड्ससुद्धा आपण स्टडी करणार आहोत, ज्याच्या थ्रू आपल्याला जे काही क्लासिफिकेशन आतापर्यंत पाहिलेले कोणत्या बेसिसवर पाहिलं पण कोणत्या मेथड्स थ्रू आहे हे सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये स्टडी करणार आहोत. तर याच्यासाठी तुम्हाला हा जो बेस आहे, इंट्रोडक्टरी पार्ट आहे किंवा हिस्ट्री ऑफ बॅकग्राऊंड आहे क्लासिफिकेशनबद्दलचं, ते व्यवस्थित स्टडी करा, म्हणून ज्याच्यामुळे तुम्हाला पुढचे व्हिडिओज व्यवस्थित समजतील. ओके.